शब्दांचे मांत्रिक म्हणजे वकील वर्ग आहे. परंतु आज या वकील संघाच्या वकील वर्गाच्या देखील अनेक अडचणी आहेत. मला कल्पना आहे, विशेषतः जगताप साहेबांनी आज जे उपस्थित केलं की वकील संरक्षण कायदा हवा. कारण मी नगर जिल्ह्यामध्ये एक खटला चालवत आहे, विशेषतः राहुरी जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिसिंग लॉयर दोघंही नवरा बायको वकील होते. परंतु तिथल्या एका गावगुंडाने त्याच्या मित्रांच्या मदतीने दोघांनाही जिवंत हातपाय पकडून खंडणी करता त्यांना पाण्यात विहिरीत टाकून दिलं. दोघंही मरण पावले. त्यांचा एकच मुलगा आज लॉला पुण्याला शिकतोय. ती घटना पाहिल्यानंतर मला देखील जाणीव झाली की असा प्रकार का घडला. समाजातली गुन्हेगारी कधी नष्ट होत नाही, परंतु समाजातल्या गुन्हेगारांना कायदा हे बंदुकीच्या गोळीसारखं अस्त्र आहे याची जाणीव जोपर्यंत गुन्हेगारांना होत नाही तोपर्यंत कायद्याची भीती त्यांना वाटत नाही. परंतु त्याचबरोबर पोलीस यंत्रणेकडून देखील कोणावरती अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये हे सुद्धा कायद्याला दक्ष असलेलं अपेक्षित आहे. आणि म्हणून असा एक सुवर्ण मध्य आपल्याला मी येत्या काळामध्ये काढण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून वकील वर्गाला देखील एक दिलासा वाटला पाहिजे. या वकील संघाच्या काही अडचणी आहेत. मागच्या वेळेला जगताप साहेबांना मी म्हटलं की तुम्ही बाहेर का जागा घेत नाहीत. त्यांनी मला ही जागा सगळी फिरवून दाखवली. आपल्याला आठवण दिलं जगताप साहेब की एवढी मोठी जागा आहे आणि या जागेचा विनियोग व्यवस्थितरित्या होत नाही. आणि म्हणून आपलं पहिलं टार्गेट जे असेल ते कल्याण वकील संघाला एक प्रशस्त न्यायालयीन इमारत झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडनं काय करता येईल याचा देखील मी साकल्याने अभ्यास करेन. मी तुम्हाला काही फार आश्वासन देणार नाही, कारण मी राजकीय नेता नाही किंवा पुढारी नाही. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की मी आयुष्यात नेहमी एक तत्व ठेवलं कि ना रुपये की खान चाहिए, ना झूठा सम्मान चाहिए, याद गिरहर मुझे कोई, ये मेरी पहचान चाहिए. जीवन मरण किससे छूटता है, पूर्व कर्म का फल है, फिर भी जीने में कुछ जान चाहिए, मरने में भी कुछ शान चाहिए. आणि या दृष्टिकोनातून मी या सत्काराला उत्तर देताना तुम्हाला एवढंच अभिवचन देतो की माझ्या वकील बांधवांना कुठलीही अडचण आल्यास, सरकारकडनं काही अपेक्षित असल्यास केव्हाही मला भेटून सांगू शकतात. जे स्पष्ट असेल, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम असं मी सांगणार, याची तुम्हाला मी खात्री देतो. फक्त जाता जाता एवढंच मी समाजाला सांगेल की आज आम्हाला आमचा देश एक संघ ठेवायचा आहे. काही वेळेला विधायक शक्ती प्रयत्न करत असतात की आपसातील फूट कशी पाडली जाईल. वकिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन एक बुद्धिजीवी आहे, म्हणून बुद्धिजीवी वर्गाने सांभाळलं पाहिजे. लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की आपण काय करतो ते योग्य आहे की अयोग्य आहे. हे जर समजावून सांगितलं तर आपण आयुष्यात यशस्वी निश्चित होतो. आपलं आयुष्य फक्त आनंदाने बागडण्याचं क्रीडांगण नाही, तर प्रतिकूल बाजू झुंज देण्याचं रणांगण आहे. मी सुद्धा वकील होण्याची माझी इच्छा नव्हती, कारण आमच्या काळात लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलाचा भाव फार डाऊन होता. हल्ली परिस्थिती बदलली आहे. 12वीचे मुलं झाले की त्यांचं एक वेगळं बदल असतं. त्यामुळे समाजातली जी ही प्रतिभा वकील वर्गाविषयी करून ठेवलेली आहे ती आपल्याला बदलायची आहे. पण त्याद्वारे मी माझ्या वकील वर्ग बांधवांना हेही सांगेल, आपल्याकडे येणारा पक्षकार आपण त्याच्याशी कधी खोटं बोलता कामा नये, आश्वासित करता कामा नये. माझा मुलगा अनिकेत हा हायकोर्टात वकिली करतोय. मी अनिकेतला स्पष्ट कल्पना दिली होती की मी करून देईल, हे होऊन देईल, बेल होऊन देईल, मिळेल असं कुणालाही आश्वासित करायचं नाही. यू आर्ग्यू द मॅटर ॲट लेंथ. यश हे तुमच्या हातात नाही, ते न्यायदेवतेच्या हातात आहे. पण खोटं आमिष दिलं कोणाला आणि त्याची फसगत झाली तर समाजाची आपल्याबद्दलची प्रतिमा ही बदलू शकते. आणि म्हणून आपली प्रतिमा जोपासण्याची कशी आहे हे आपण स्वतः हे केलं पाहिजे. मला आनंद एकच आहे की जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी हे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात आहे की आमच्या वकील संघाकरता काहीतरी केलं पाहिजे.
जगतापजी तुम्ही केव्हाही माझ्याकडे अप्रोच होऊ शकतात. तुमच्या सगळ्या सेक्रेटरीना सचिवांना मी सांगेन की केव्हाही तुम्ही या. जाता जाता मी एवढंच तुम्हाला सांगेन की आपल्याला आयुष्य हे एक असं करून दाखवायचंय की आयुष्याचा आपला निर्णायक माइलस्टोन हा म्हणजे लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे. एवढंच मी सांगतो. आपण माझं सत्कार केला त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. जय हिंद, जय भारत.